झी 24 तास एक पाऊल पुढे। मटका किंग सुरेश भगतच्या हत्येप्रकरणी 6 आरोपींना दोषी ठरवण्यात आले। यामध्ये भगतची पत्नी जया, मुलगा हितेश यांचाही समावेश आहे। सोमवारी त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे। जून 2008 मध्ये सुरेश भगतसह 7 जणांची हत्या करण्यात आली होती। भगत आणि 7 जण कारमध्ये जात असताना ट्रकने उडवल्याने 7 जणांचा मृत्यू झाला होता। कोट्यवधी रुपयांच्या सट्टा व्यवसायावरती, मटकाच्या व्यवसायावरती कब्जा करण्यासाठी भगतची हत्या करण्यात आली होती। मटका किंग सुरेश भगत हत्येप्रकरणी कोर्टानं सुरेश भगतची पत्नी आणि मुलासह 6 जणांना दोषी ठरवलंय। जया भगत, हितेश भगत, किरण आमटे, प्रवीण शेट्टी, सुहास रोगे, हरीश मांडवेकर। कोर्टाने ह्याच्यामध्ये जे 6 आरोपी होते त्या 6 दोषी ठरवलेलं आहे सुरेश भगतचं वध केल्याबद्दल, आणि त्या 6 जी काही शिक्षा होणार आहे ती सोमवारी त्याचं डिस्कशन होऊन ती शिक्षा होईल। मुंबईमधला मटका किंग सुरेश भगत याचा कोट्यवधीचा मटक्याचा धंदा हडप करण्यासाठी त्याची पत्नी जया, मुलगा हितेश आणि सुहास रोगे यांनी सुरेश भगतच्या हत्येचा कट टाकला होता। त्यासाठी त्यांनी किरण आमटे, हरीश मांडवेकर आणि प्रवीण शेट्टीला सुपारी दिली। मात्र सुपारी देताना एक अट घातली होती। मटका किंग सुरेश भगतच्या हत्येची सुपारी अरुण गवळी टोळीच्या सुहास रोगेला देण्यात आली होती। ही सुपारी देताना एक अट ठेवण्यात आली होती। ती अट म्हणजे सुरेश भगतची हत्या ही अपघात वाटला पाहिजे। याकरता सुहास रोगेने अलिबागजवळ सुरेश भगतचा अपघात घडवून आणला। या अपघाती हत्येकरता अरुण गवळी टोळीला तब्बल 85 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती। 13 जून 2008 सुरेश भगत अलिबागहून परतत असताना वाटेत एका डंपरनं त्याच्या वाहनाला जोरदार धडक दिली। त्यात सुरेश भगतसह 7 जणांचा मृत्यू झाला होता। आरोपींनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं सुरेश भगतचा काटा काढला होता। मात्र या अपघाताच्या घटनेपूर्वी सुरेश भगतनं आपला घातपात होण्याची भीती व्यक्त केली होती। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी डंपरचा चालक आणि मालकाची कसून चौकशी केली आणि खुनाचा उलगडा झाला। या प्रकरणी कोर्टानं 6 आरोपींना दोषी ठरवलं असून सोमवारी आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।